नमस्कार मंडळी, राम राम. आज आहे अंगारकी म्हणून मी इथे करायला घेतलेले आहेत मोदक. तर आता बघा मी ह्याच्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता, पण त्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही. आता मी टाकलेली आहे तुपाची फोडणी, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे गूळ आणि खोबरं. आता तुपामुळे पण ह्याला एक मस्त स्मेल येतो हा. आणि ह्याच्यामध्ये टाकलेली हलकीशी वेलची पूड. आता आपण मोदक करणार आहोत ते गव्हाच्या पिठाचे, बोलतात ना केले मोदक लाल गव्हाचे, तसेच बघा या सारणाचा गुळामुळे कसं ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं दिसतंय आणि आता कलर पण चेंज झालेला आहे एकदम मस्त. आता एक जीव चांगला आपण ह्याला करून घेऊया. आणि आता हे होतं झालेलं, मी थोडेसेच मोदक नैवेद्यापुरती बनवणार आहे, कारण अशा तर घरात सगळ्यांना खूप आवडतात. पण आता विचार केला नेक्स्ट टाइम जास्त बनवेन, कारण आता बाकीचं पण भरपूर जेवण बनवायचं आहे. हे सारण होत आले. मी ह्याच्यामध्ये ना थोडं काजू बदाम पण टाकते. ह्याची खरंच टेस्ट खूप एकदम भारी लागते. तुम्ही ह्याच्यामध्ये मनुके पण टाकू शकता, पिस्ता पण टाकू शकता. आणि हे आता मी चांगलं मिक्स करून घेते. तर चला, मोदक करायला तर घेतलेले आहे, सारण तयार झालेलं आहे, पीठ मळून घेतलेलं आहे. आणि हा बघा पहिल्या मोदकचा श्री गणेशा झालेला आहे. आमचा अर्णव आहे ना, त्याला माहिती आहे की नाही माहिती काय माहिती, त्याला माहिती आहे पण आता लक्षात नसेल. अर्णव, तुझा जन्म अंगारकी चतुर्थीचाच आहे, तर आज तुझ्याच हाते मोदक आपण देवबाप्पाला हे करूया. तर आता ही आहेत ना दोघं जण, आर्यासुद्धा आहे मदतीला, पण आर्या ऑफ कॅमेराच राहते, त्याच्यामुळे ती आणि अर्णव हे दोघं जण आता हे मोदकचा आकार हे करणार आहेत. नंतर आपण तळून काढूया त्यांना. सारण किती मस्त दिसते, तू कधी चाखून बघितले? चाखून बघ. तर हे बघा मंडळी, मला मुलांनी मोदक बनवून दिलेले आहे. थोडंसं त्याचा आकार वाकडा तिकडे आलेला आहे, पण हरकत नाही, मुलांनी बनवलेलं. इथे अजून सारण बाकी आहे, थोडंसं पीठ पण बाकी आहे. तर विचार केला आता बाकीचे करून घेते. तिथपर्यंत मी ते तेल मस्त गरम करायला ठेवलेले, गरम पण झालेलं आहे. आता मी एक एक तळायला टाकते. तर आता चांगलं तळून घेते. हे बघा इथे तळायला ठेवलेले, थोडेसे आपण त्याला अलटी पलटी करून घेऊया, म्हणजे सगळ्या बाजूने ते मस्त तळले जाते. तेल चांगलं गरम झाल्यामुळे लगेचच तळले जातात. नेहमी मी उकडीचे मोदक बनवत असते, पण मी म्हटलं आज ह्या वेळेला आपण गव्हाचे बनवूया. मोदक तर मस्त तळून झालेले आहेत. आता मी काढते आणि एका चाळणीमध्ये ठेवते. सगळ्यात पहिला याचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर चाखायला द्यायचे. कच्चे नाही राहिलेले आहेत म्हणून चांगले आपले मस्त खरपूस असे तळून घेतलेले आहेत. काय चाललंय काय कसं झालंय? नैवेद्य दाखवला ना? हां, पहिला देव बाप्पाला. एकदम गरम गरम. आता ते गाणं म्हणा, केले मोदक लाल गव्हाचे, केले मोदक लाल गव्हाचे. अप्रतिम मस्त झालंय बघा. बाहेर बघा किती मस्त घेतलाय. आणि गोळ आणि खोबरं मी दाखवलंय सगळं सारण बिरण. मला काय माहिती तू दाखवलंय. या मंडळी, आपले तयार